नमस्ते, महोत्सव फेर न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जेथे उभा आहे ते ठिकाण आहे तिसंगी तलाव जो आहे, त्या तलावाला तिसंगी तलाव म्हणून ओळखलं जातं। तिसंगी गावचा तलाव, तो तलाव तुम्हाला पाठीमागे दिसतो असा हा तलाव आहे। तर या ठिकाणी आज आपण आलेलो आहे। हे तिसंगी गाव पंढरपूर तालुक्यात मोडतं आणि हा तलाव जो आहे तिसंगी सोनके तलाव म्हणून ओळखलं जातं। तर याच्या सोबत सोनके गाव एक आहे, ते नजदीकच आहे पुढे। मग या तिसंगी गावच्या तलावामध्ये आता निरा उजवा कालव्याचं पाणी सोडलेलं आहे। आमदार शहाजीबाबू पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे मी काल दाखवलं निरा उजवा कालव्याचं पाणी किती क्षमतेनं आलेलं आहे आणि ते तिसंगी तलावात तिसंगी सोनके तलावात सोडण्याचं ठरलेलं होतं, त्याप्रमाणे सोडलेलं आहे। आणि हे पाणी येथील ग्रामस्थ सांगतात की काल दिनांक 26 जुलै रोजी हे पाणी इथं पोचलेलं आहे आणि आज आहे 27 जुलै रोजी आपण इथं आलेलो आहे। आणि आता आपण बघणार आहे पाणी किती आहे आणि ह्या तलावा पाठीमागे अजून कोणकोणती गावे या तलावावर पाणलोट क्षेत्र भिजली जातात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं बोर्ड आहे, आपण बघू शकतो। तर अशा पद्धतीनं इथं हा बोर्ड आहे, बघू शकता तुम्ही। महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग निरा उजवा कालवा विभाग फलटण विभागाखाली हा तलाव येतो। तर ह्या तलावाचं नाव आहे तिसंगी सोनके तलाव म्हणून ओळखलं जातं आणि याच्या खाली 6413 लागवडीचे क्षेत्र आहे असं सांगतंय। आणि गावं कोणकोणती आहेत बघा, तर लाभ क्षेत्र घेणारे म्हणजे ह्या पाण्यावर अवलंबून असणारी गावं सोनके, पळशी, गादेगाव, उपरी, वाखरी, भंडीशेगाव, शेळवे, कवठाळी, खेड भाळवणी, शिरढोण अशी ही गावं या तलावावरती अवलंबून आहेत। आणि क्षेत्रही भरपूर भिजलं जातंय, तुम्ही बघू शकता। हा त्याचा बोर्ड आहे आणि हा एक तलाव आहे। आणि इकडे बघू शकता तुम्ही, हे शेती आहे, इथं ऊस आहे। इथे ऊस जास्त प्रमाणात पिकतो तिसंगी गावात आणि सोनके गावात सुद्धा ऊस पिकण्याचं प्रमाण जास्त आहे। ऊस हे पीक प्रामुख्यानं घेतलं जातं। आणि हा जो कॅनॉल आहे, हा दिसतोय ना, हा कॅनॉल जो आहे हा मेन कॅनॉल आहे आणि याला बारके कॅनॉल आहेत। आणि हे मेन कॅनॉल असा गादेगावपर्यंत असं सगळी जी काय गावं सांगितली ते इथून पाणी सोडलं जातं या तलाव्यातनं, असं हे दिसतंय तुम्हाला। तर अशा प्रमाणात इकडं सगळा ऊस आहे आणि ह्या तलावावरती ही गावं अवलंबून आहेत। म्हणून आता सध्या इथंही पाऊस नाही। या पंढरपूर तालुक्यातल्या ह्या गावात सुद्धा आता अजून मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे ही निरा उजव्या कालव्याचं पाणी सोडलेलं आहे आणि ते पाणी आता काल पोचलेलं आपण बघू शकतो। पाणी आता वाढू लागलेलं आहे, हळूहळू वाढू लागलेलं आहे। आणि आपण आता बघणार आहे, नजदीक जाऊन पाणी बघणार आहे कसं किती आहे आणि किती वाढलेलं आहे, सगळं बघणार आहे। तर प्राथमिक माहिती ही तुम्हाला मी दिलेली आहे, तर आपण बघूया पुढे जाऊन। तर आपण तिसंगी तलावाबाबतीत बोललेलो आहे। तर आता आपल्यासोबत ते इथलं स्थानिक ग्रामस्थ सुद्धा आहेत, तर त्यांच्याकडून बी आता काय माहिती घेऊया आपण। बाबा आता तलावात पाणी सोडलेलं आहे, तर त्या बाबतीत त्यांचं मत काय आहे आणि ह्याच्या अगोदर आता बाबा कशा पद्धतीनं पाणी होतं आणि पाऊस पडलेला आहे का नाही या भागात, आणि आता तळ बाबा किती दिवसात भरेल, काय की त्यांच्या काय असेल ती समस्या सांगतील, त्यांच्याने बी आपण जाणून घेऊया। तर तुमचं नाव सांगा। माझं नाव शिवाजी महादेव थोरात, बरं, सोनके, तालुका पंढरपूर। बरं, आता तलावात पाणी सोडले, कधी पोचले पाणी? पाणी 2 दिवस झालं पोचले, पोचले, आजचा दुसरा दिवस आहे। बर,
किती दिवस पाणी चालू राहावं असं तुमचं 30 म्हणणं? 32 दिवस लागतंय. 400 टीचरनं पाणी आलं तर भरते 30 दिवसात 32 दिवसात. बर 400 क्युसेक्सनं पाणी पाहिजे. हा 32 दिवसाचा 32 कालावधी दिवसात लागतो. भरते. बर तर ह्या डॅमवर 10-12 गावं कवठळीपुत्र पाणी जाते आणि इतकी शेतकरी भिजणार आहे 10-12 गावं भिजणार आहे ती. बर तरी गेल्या वेळेस अपूर भरल्यामुळं हं. ह्या वेळेस आतोनात या सगळ्या शेतकऱ्यांचं इतकं हाल झाले हं. की प्यायला सुद्धा पाणी राहिलं नाही. हं. ही काय नेते मंडळीमुळं गेल्या वर्षी आमचं तळ कमी भरलंय. हं. बर तर ह्या वेळेस बी आमचं तळ फुल भरून द्यावं हीच आमची अपेक्षा, बाकी काय नाही. बर आता कुठली पीक आहे ती भिजवणी? आता ऊस, केळी, डाळिंब, मका, बोसार सगळी पिकं वहिवाट सगळं पूर्ण वाईट आहे इथे लोकांची बर. पिकं. पाऊस कसला झाला नाही? पाऊस 1-2 बारीक चिरीमिरी झालेला आहे. बर आता पूर्ण बागायत आहे पण पाणी नाही, पाणी नाही, अशी परिस्थिती. अशी परिस्थिती. 12 गाव आहे. 12 गाव आहेत ह्या कॅनलवर. बर बर आणि गेल्या वेळेस काय पाणी सोडायचं म्हणलं तर राजकारण झालं का? होय, कमी भरलं ना तिकडं वायपट पाणी म्हणजे, पावसाळ्यात सोडलं. पाणी का आलं नाही? पाणी म्हणजे तळ भरायला सोडून वायपट तिकडं वड्या नाल्याला सोडून दिलं. बर तुम्ही म्हणता की राजकारणाची होय की मग आता कोण? त्यांनी म्हणजे कोण? आता आमच्या गावचा विचारच केला नाही. म्हणजे ती सगळी सोनकी ह्या गावात. हा, ह्या विचारच केला नाही ना. बर 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 आता किती क्षेत्र दिसतंय आता क्षेत्र तर सांगता येत नाही. 10-12 गाव आहे ते. तरी अंदाज काय क्षेत्र- सांगता येत नाही तसं लय भरपूर. आता 12 गाव क्षेत्र मला तर काय माहित आहे. बर 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 भरपूर क्षेत्र आहे. बर बर मग एकंदरीत आता 32 दिवस चालू राहावं तेव्हा ही तळ भर. भरते. हा बर बर असं आहे. मग एकंदरीत 32 दिवस जर ही पाणी चालू राहिलं तर ही तळ भरणार असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 12 ते 14 गावं या तलावावर भिजतात. आपण बघितलेलं आहे, मग अशी माहिती मी दिलेली आहे तुम्हाला. तर त्या पद्धतीनं आता पाणी सोडलेलं आहे तर 30 ते 32 दिवस चालू राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर ही भरेल आणि तरच आमचं क्षेत्र भिजणार आहे. आणि नाहीतर अन्यथा काही भाग राहील, काही भाग भिजेल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकंदरीत पाणी आता निरावजुवा कॅनॉलचं 350 क्युसेक्सनं जे चालू आहे ते 400 क्युसेक्सनं करावं असं त्यांची मागणी. 350च आहे ना, ते 400 क्युसेक्सनं करावं. म्हणजे अजून 50 क्युसेक्स वाढवावं तरच ती तलाव लगेच भरेल. म्हणजे ताबडतोब भरेल आणि बाकीच्या क्षेत्रांना पाणी लवकर मिळेल. कारण का पाऊस न पडल्यामुळं त्यांची पाण्याची अजून वाढवून मागणी आहे. धन्यवाद. तर आपल्यासोबत आता ह्या भागातील एक शेतकरी अजून आहे आणि ती पाणी बघायला चालते. तर पाणी बघा आल्यानंतर आपण त्यांच्याही म्हणजे तुमचं म्हणणं काय आपण आता विचारणार आहोत. तर ते काय तुम्ही कशासाठी आलता इथे? हीच पाणी बापून सोडले. हा तळ भरूच तर पाणी बंद करू नये. हा पूर्ण तळ भरावा. हा तुमचं नाव काय? माझं नाव ज्ञानेश्वर बापू मारनवर, राहणार सोनके. सोनक्याच आहे होय. हा, बर मग ही बापून तळ्यात पाणी सोडले. आभार आहे बापूंचे आम्ही. हा पण बापून आता पाणी बंद करू नये. हा म्हणजे किती दिवस? काय आता 30-40 दिवस लागू. हा. पण बापून पाणी बंद करू नये. आम्ही बापूजी नंबर बापूजी आम्ही आभार आहे. हा एवढीच आमची मागणी, बाकी काय नाही. पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न, सगळ्याचा प्रश्न हा सुटून जाय. हा म्हणजे पाणी नव्हतंच का कसलं? अहो तळ्यात पाणी नव्हतं तर. बर आता महत्वा टायमिंगला पाणी आलं म्हणा. हा, पाणी आलं. आता बघा आठवडा झालं पाऊस नाही, बारक्या चिरचिर येतंय. हा काय त्याचा उपयोग पण नाही. बागायत झाले, पेरून झाले, पण पाणी नाही. आता ऊस या इथे बघा, तिशिंगी सोनकेत आमच्या सोनकेत ऊस आहे ती, हा. पाणी नाही. मग ऊस आता आहे. पाणी सोडलंय बापूने, तेवढं बंद करू नये. हे आम्हाला बापूला तेवढं म्हणायचं आहे. बर 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 म्हणजे आता जनावरांचा पिण्या पाण्याचा सगळा प्रश्न सुटला. हा, शेतीचा सगळ्याचा प्रश्न आमचा सुटतोय. हा 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 एवढंच आमचं, दुसरं नाही. बापूला एवढंच आमचं हे आहे. तेवढं बापून पाणी बंद करू. सोनके तलावात उभा आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, हे असं याचं पाणलोट क्षेत्र आहे. इतकं मोठं आहे की जेणेकरून येथील ग्रामस्थ सांगतात की जवळजवळ हे फुल असं एकदम ओव्हरफ्लो भरायचं झालं तर 40 ते 42 दिवसाचा कालावधी कमीत कमी लागतो. तर आता त्यांचं म्हणणं आहे 400 क्युसेक्सनं सोडावं. तर अशा पद्धतीनं आता पाणी याचं चालू आहे. तुम्ही बघू शकता ह्या बाजूला दिसतं आहे की निरावजुवा कॅनॉलचं पाणी जे सोडलेलं आहे आपलं तिसंगी तलावामध्ये, ते पाणी ह्या बाजूने येत आहे. ते मला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. तर बघा ह्या बाजूने पाणी येत आहे आणि हे पाणी बघा असं इकडं आता मेन तळ्याकडे आता असं भरायचं चालू आहे. असंच हे क्षेत्र भरणार आहे. तर एकंदरीत
6,000 हेक्टरच्या पुढे क्षेत्र ह्या तलावावरती भिजलं जातं. 10 ते 12 गावं याच्यावरती अवलंबून आहेत. म्हणून आता ताबडतोब अभ्यास पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्याला भरपूर फायदा होणार आहे आणि पिकांना चांगल्या प्रकारे ह्या पाण्याचा लाभ होणार आहे असं दिसतं आहे. आणि ह्या लोकांचं म्हणणं आहे एक महिन्याच्या पुढे जेणेकरून 30 ते 35 दिवस तर पाणी चालू राहावं असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या इथल्या स्थानिक. तर अशा पद्धतीनं बघा आपण आता सध्या पाणी बघण्यासाठी आज खास आलेलो आहे. हे पाणी असं भरायचं चालू आहे. ह्या दिशेनं पाणी येत आहे. तिथवर आपण आता जाऊ शकत नाही, परंतु तरी आपण अगदी नजदीक येऊन तुम्हाला माझा दाखवायचा प्रयत्न आहे की पाणी बाबा कशा प्रकारे येत आहे आणि कशा प्रकारे तलाव भरतो आहे हे माझा दाखवण्याचा प्रयत्न होता. तर अशा पद्धतीनं हे क्षेत्र आता भरलं जाणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा 10 ते 12 गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न पाऊस पडेपर्यंत मिटणार आहे. एकंदरीत वरील भागात जेणेकरून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचा जो भाग आहे इकडे भरपूर पाऊस झाल्यामुळे महापूर जो आलेला आहे त्याचं महापुराचं पाणी कुठं सोडायचं तर आमदार शहाजीबापू पाटलांनी आज 27 जुलै रोजी एक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा विभागाचे मंत्री असू द्या त्यांना सुद्धा आजच सांगितलेलं आहे की महापुराचं जे पाणी आहे ते आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी तालुक्यांना लवकरात लवकर तुम्ही पाठवावं असं त्यांनी पत्र दिलेलं आहे आमदार शहाजीबापू पाटलांनी आजच दिलेलं आहे. तर त्यावरती आता काहीतरी निर्णय होईल आणि पाऊस भरपूर झाल्यामुळे वरील भागात महापूर आल्यामुळे त्याचा दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यांना फायदा होईल यासाठी आता हे पाणी चालू केलेलं आहे. आणि एकंदरीत सांगोला असो, मंगळवेढा, जत, कवठे मंकाळ, आटपाडी हे जे दुष्काळी कायमस्वरूपी तालुके जे आहेत त्या तालुक्यांना ह्या महापुराच्या पाण्याचा एकंदरीत ह्या भागात सोडल्यामुळं ह्या तालुक्याला तर फायदा होईल हे एक नियोजन आमदार शहाजीबापू पाटलांकडनं करण्याचं चालू आहे आणि एकंदरीत तसं होईल. आणि आता पाणी तर अगदी दिसंगी तलावात चालू आहे निरावय कॅनॉलचं. अशा पद्धतीनं आपल्याला आज तलावामध्ये कशा प्रकारे पाणी येत आहे, तलाव कसा भरला जातोय हे दाखवायचा प्रयत्न होत आहे. तर एकंदरीत पाणी आज भरलं जातं या तलावामध्ये तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तलाव भरणं चालू आहे. अगदी बोलल्याप्रमाणे पाणी आज तलावामध्ये दाखल झालेलं आहे. काल 26 जुलै रोजी, आज दुसरा दिवस आहे. एकंदरीत असं आता पाणी तलावात भरलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलं जाणार आहे आणि जनावराला पिण्याच्या पाण्याचा सगळं प्रश्न ह्यावरती सुटतील असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि शेतकरी हा कुठेतरी आता आनंदी आहे. पाऊस नसल्यामुळं एक पाणी आल्यामुळं एक आनंदी आहे आणि लवकरच आमदार शहाजीबापू पाटलांनी एक निर्णय हा घ्यावा की महापुराचं पाणी ताबडतोब आपल्या सगळ्या ह्या दुष्काळी तालुक्यांना मिळावं असं नागरिकांचं सुद्धा म्हणणं आहे. चांगला निर्णय